श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरुत्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तं जितेन्द्रियगणाग्रणिरभितः परे ब्रह्मणि कलौ श्रुतिपथावने त्रितनयोऽवतीर्णस्वयं करात्त सुकमण्डलुः कुमतखण्डने दण्डभृत् पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यतिः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। दत्त संप्रदायाचा विचार करत असताना दत्त संप्रदायातल्या महान अधिकारी सत्पुरुषांच्या जीवन चरित्राचं अवलोकन करत असताना शिष्यत्रयीचा विचार आपण क्रमाक्रमाने पाहत आलो। मग ते रघुनाथ भटजी नाशिककर असतील, त्यांच्यानंतरचं दिव्य चरित्र निरंजन रघुनाथांचं सविस्तरपणे आपण या माध्यमातून पाहिलं, आणि नारायण महाराज जालवणकरांचं समग्र चरित्र, गिरनारवर झालेली कृपा झाल्यानंतर त्यांनी केलेलं उत्तर असं कार्य, उत्तर आयुष्यातील त्यांचं कार्य, सप्तसागर ग्रंथांचं त्यांनी केलेलं लिखाण, त्यांच्या स्फुट काव्यातनं त्यांनी केलेलं प्रबोधन, या सगळ्या वाङ्मयाला जेवढं जेवढं काही स्पर्श करता येईल तेवढा करून आपण ही शिष्यत्रयी क्रमानं पाहिली। आणि 17व्या शतकातल्या महान दत्त संप्रदायातल्या महान दत्त अधिकारी, दत्त कृपांकित असलेल्या, किंबहुना दत्त स्वरूप असलेल्या एकापेक्षा एक दिव्य सत्पुरुषांचे चरित्र आपण या माध्यमातून पाहत असताना आणखीन एका सत्पुरुषांचं चरित्र आजच्या दिवशीपासून आपल्याला पाहायचं आहे, आज आपल्याला पाहायचं आहे। यांचं नाव आहे, 17व्या शतकातलीच हे सत्पुरुष आहेत, परंतु कालावधीच्या बाबतीत मात्र चर्चा करत असताना त्याचा संदर्भ नेमका आपल्याला सापडत नाही। याचं कारण काय घडलं ते मी क्रमानं आपल्याला पुढे सांगणारच आहे। परंतु यांचं जे नाव आहे ते नाव असं आहे की विरूपाक्ष बुवा नागनाथ महाराज, असं यांचं नाव आहे। म्हणजे बेळगाव जिल्ह्यामध्ये चिक्कोडी तालुका, चिक्कोडी, त्या चिक्कोडी तालुक्यातला हत्तरवाट नावाचं एक गाव आहे, आणि त्या गावामध्ये चिक्कोडी, निपाणी आणि संकेश्वर या त्रिकोणामध्ये, तो त्रिकोण आहे, मोठ्या अशी वनराई आहे, मोठमोठे डोंगर। आपण बेळगावकडे जाताना जर पाहिलं तर संकेश्वर, निपाणी आपण जेव्हा ओलांडून पुढे जातो मेन रस्त्यावरून चालत असताना, त्याला आपल्याला डावीकडे खूप मोठी अशी वनराई दिसते, मोठमोठे डोंगर दिसतात। तर या ठिकाणी चिक्कोडी, निपाणी आणि संकेश्वर या त्रिकोणामध्ये 2807 फूट उंचीवरती एक सुंदर असं ठिकाण आहे, आणि या तिन्ही डोंगराच्या ठिकाणी जी मध्ये खोल अशी दरी आहे, त्या दरीमध्ये विरूपाक्ष बुवा नागनाथ स्वामी महाराज या दोन महापुरुषांच्या जिवंत समाध्या तिथं आहे। दत्त संप्रदायाचा विचार करत असताना यांचा विचार आपण चरित्र निश्चितच ऐकावं, असं यांचं चरित्र आहे। आता या एवढ्या महान अधिकारी सत्पुरुषांच्या विरूपाक्ष बुवा आणि नागनाथ महाराज हे दोन वेगवेगळे आहेत, परंतु या दोन गुरुशिष्यांच्या, म्हणजे ह्या गुरुशिष्यांची ही जी जोडी आहे, यांच्या जिवंत समाधीचा उल्लेख त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला सापडतो। मग हे या हत्तरवाट नावाच्या गावाच्या आतल्या दरीच्या भागामध्ये, खोल अशा दरीमध्ये यांची जिवंत समाधी आहे। दत्त संप्रदायातले हे अधिकारी असलेली ही सत्पुरुष मंडळी, त्यांची जिवंत समाधी तिथे आहे। मग ते तिथे कसे पोचले आणि त्यांनी तिथे गेल्यानंतर तिथे जाण्याचं प्रयोजन काय होतं, याचा जर विचार आपण केला तर आपल्या असं लक्षात येईल की हे महान योगी असे असलेली ही मंडळी होती, तपस्वी असलेली मंडळी होती। समर्थांच्या पण काही वाङ्मयामध्ये असं म्हटलेलं आहे, सदासेवी आरण्य तारुण्य काळी। तुम्ही अशा ठिकाणी जा। आपण मागे नारायण महाराजांचं चरित्र ऐकताना आपण पाहिलं की धौम्यारण्यात 12 वर्ष राहिले, कारण वनवासामध्ये माणूस आपल्या मनाशी संवाद साधू शकतो। ज्याला काही प्रचिती हवी आहे त्या माणसानं अशा पद्धतीनं एकांत स्वीकारावा, वनारण्यात जावं, डोंगर दऱ्यामध्ये जावं, शांत चित्ताने मन एकाग्र करावं। म्हणून तर हिमालयामध्ये मोठमोठे साधू संन्यासी तपश्चर्याला बसलेले असतात। जणू काही त्या पद्धतीनेच ही गुरु शिष्यांची जोडी हत्तरवाट नावाच्या या गावाच्या इथे आत
खोल दरीमध्ये दोघंही राहत आहेत. आता ती योगाभ्यास करण्यासाठी अतिशय सुंदर अशी असलेली ती जागा होती. आता योगाभ्यासासाठी सुद्धा जागा शुचिरभूत असावी लागते बरं का. म्हणजे कुठल्याही जागेवरती योग करावा असं लिहिलेलं नाही. सध्याच्या काळात ज्याला योगा म्हणतात तो भाग वेगळा, पण योग साधण्यासाठी म्हणजे योगाभ्यास करण्यासाठी जागा कशी असावी ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 6 त्याच्यात वर्णन करून ठेवलंय माऊलींनी. त्याच्या आधी श्लोक फार छान आलाय. श्लोककर्ते असं म्हणतात, भगवंताच्याकडून वर्णन असं आलंय की शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिर मानसमात्मनः नात्युच्छित्रम नातिनीचम चैलाजन कुशोत्तरम. माऊलींनी याच्यावर फार सुंदर वर्णन केलं. माऊली वर्णन करतात, तरी विशेषे आताची बोली जेल परी ते अनुभवे उपेगा जाईल म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे जेथ आराणुके चेनी कोडे बैसलिया उठो नावडे वैराग्यासी दुणीव चढे देखील या जे जो संती वसविला ठावो संतोषासी सावावो मना होय उत्सावो धैर्याचा अभ्यासूची आपणा याते करी हृदयात अनुभव करी वरी ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथे अमृताचे निपाडे मुळे ही सकट गोडे जोडती दाटे झाडे सदा फळती बहुत करुनी निशब्द दाट न रिघे श्वापद शुकहन षटपद तेऊ ते नाही. पुष्कळ बोलता येण्यासारखं आहे, परंतु ज्या ठिकाणी निबिड अरण्य आहे, ज्या ठिकाणी आपल्या वैराग्याची वृद्धी होईल, ज्या ठिकाणी मन प्रसन्न होईल, ज्या ठिकाणी संत सत्पुरुषांचं वास्तव्याची स्पंदनं तुम्हाला प्रस्फुटित होतील, अशी सुंदर अशी जागा योगाभ्यासासाठी पाहावी. या गुरु शिष्यांची जोडी हत्तरवाटला येऊन थांबली. विरूपाक्षबुवा जे आहेत ते विरूपाक्षबुवा आणि नागनाथ स्वामी यांच्या समाध्यांवर शिळेच्या पादुका आहेत, म्हणजे दगडी पादुका आहेत, चरण पादुका आहेत. आणि समाधीच्या बाजूला विरूपाक्षबुवा हे गृहस्थी होते, नागनाथ स्वामी हे गृहस्थ नव्हते, पण विरूपाक्षबुवा हे गृहस्थी होते. त्यामुळे त्यांनी जिवंत समाधी गुरूंच्या बरोबर घेतल्यानंतर त्यांच्या मंडळींनी सती गेलेली जागा ती पण तिथे, म्हणजे त्यांची समाधी तिथे आहे. अर्थात थोडीशी श्रद्धा अशी आहे, याचा श्रद्धेचा संदर्भ थोडा गुरुचरित्राशी आहे. गुरुचरित्रातल्या नृसिंह सरस्वतींचे परमकृपाळू परमशिष्य असलेले सायनदेव, त्या सायनदेवांचे वंशज नागनाथ स्वामी, त्यांचीच ही समाधी आहे. ते नागनाथ स्वामी म्हणजे ते सायनदेवांचे वंशज आहेत अशी संकल्पना. आणि हे विरूपाक्षबुवा म्हणजे त्यांचे शिष्य हैदराबादला होते. पुढे त्या हैदराबादच्या मामलेदार पदावरचे विरूपाक्षबुवा त्यांनी नागनाथ स्वामींचा अनुग्रह घेतला आणि ही गुरु शिष्यांची जोडी तिथून हैदराबादहून इथे हत्तरवाटला आली आणि यांची जिवंत समाधी तिथे आहे असा विषय एकंदरीत आला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल म्हणतो किंवा राधाकृष्ण म्हणतो, तसं नागनाथ स्वामी हे मुख्य, पण त्यांचे शिष्य जे आहेत ते विरूपाक्षबुवा असल्यामुळे विरूपाक्षबुवा नागनाथ स्वामी असं म्हणायची पद्धत आहे. आजच्या दिवशी आपण दत्त संप्रदायातल्या या महान 2 सत्पुरुषांचं स्मरण, विशेषतः नागनाथ स्वामींचं स्मरण आजच्या निमित्तानं करूया आणि या गुरु शिष्यांच्या जोडीला वंदन करूया. गुरु समर्था नागनाथा अवधूता पाहिमाम हरिगुरुभक्त परायण विरूपाक्ष पंत शिष्य कुलकर्णी ग्राम करता शिवमेव सखाराम बुवा जित समाधीचा ठेवा काशयार भक्त चौथा भाद्रपद वद्य सप्तमी अष्टमी नवमी तिथी दिने पुण्यतिथी हरिकथा वरदा पुरुष श्रीपाद प्रास्ताविक नरसिंह विठूचा दुरित हरिता अशी प्रार्थना करूया आणि अत्रिपुत्र दत्तात्रयांचं स्मरण करून इथेच थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.